सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। 12व्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत पुण्याच्या रंगपंढरी संस्थेच्या बरड एकांकीने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे। या स्पर्धेचे आयोजन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चागू काना ठाकूर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक प्रदान करण्यात आला। तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि सुनील बर्वे यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने गौरव करण्यात आला। स्पर्धा 3 दिवस चालली आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडली। नाट्यगृह सजावटीपासून लाल कार्पेट आणि आकर्षक रंगमंचापर्यंत प्रत्येक गोष्ट विशेष तयार करण्यात आली होती। ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक, प्रतिमा कुलकर्णी, सुनील तावडे यांनी अंतिम फेरीचे परीक्षण केले। यंदाच्या स्पर्धेत तब्बल 25 उत्कृष्ट एकांकिकांचा सहभाग झाला, ज्यात विविध विषयांचे वैविध्य आणि कलाकारांची प्रतिभा दिसून आली। या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत आणि वेशभूषा अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले। प्रमुख पुरस्कारांसह उत्तेजनार्थ बक्षिसे, लक्षवेधी एकांकिका आणि परीक्षक पसंतीचे पुरस्कारही प्रदान करण्यात आले। यंदाच्या अटल करंडक स्पर्धेच्या यशात आयोजक, स्वयंसेवक, कलाकार आणि प्रेक्षक यांचे अपार योगदान असल्याचे सांगितले गेले। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बरड रंगपंढरी पुणे यांना 1 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि मानाचा अटल करंडक पुरस्कार देण्यात आला। तर द्वितीय क्रमांक सपान डॉक्टर ग्रुप BMC हॉस्पिटल मुंबई यांना 75,000 रुपये, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले। तर तृतीय क्रमांक स्वातंत्र्य सौभाग्य मुलुंड वाणिज्य महाविद्यालय मुलुंड 50,000 रुपये, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले। उत्तेजनार्थ बक्षिसे प्रतीक्षायान नाट्य स्पर्धा आणि भवन्स महाविद्यालय अंधेरी यांना 10,000 रुपये, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले। उत्तेजनार्थ बक्षीस रेशन कार्ड अमर हिंद मंडळ दादर यांना 10,000 रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आले। लक्षवेधी एकांकिका #इनोसेंट अल्डेल एज्युकेशन ट्रस्ट सन जॉन कॉलेज पालघर यांना 30,000 रुपये, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले। परीक्षक पसंतीची एकांकिका किचकवत पुन्हा सिकेटी स्वायत्त महाविद्यालय पनवेल यांना 20,000 रुपये, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। अटल करंडक एकांकिका स्पर्धा हे गेली 12 वर्ष महाराष्ट्र स्तरावरची होते। फक्त पनवेलमध्येच होत नाही, ही महाराष्ट्रातील विविध अशा मोठमोठ्या आणि नामवंत अशा शहरामध्ये, ज्याला सांस्कृतिक नाटकाचा असा वारसा आहे, अशा प्रकारच्या शहरामध्ये नाशिक, सातारा किंवा पुणे या बऱ्याचशा नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या चारी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण वगैरे अशा सगळ्या ठिकाणी होत असते। आणि त्याच्यातून असे हे होत असताना हे 12 वर्षे आहे। 12 वर्षानंतरच्या शुभारंभ नेमका माझा म्हणजेच रामशेठ ठाकूर यांचा एक अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अख्खं वर्षभर साजरं केलं जात आहे। विविध प्रकारचे, अनेक प्रकारचे, कमीत कमी म्हणजे 10-20 प्रकारचे असे निमित्तानं असा अमृत विविध कार्यक्रम आयोजित करून हे वर्षभर चालू आहे। आणि अशा वेळेला हे अटल करंडक जो आहे हा इतकी 12 वर्षाचा आता एक तप आणि तशा दृष्टीने साधारणतः हे चालू आहे। खरं तर ह्या नाट्यसृष्टी मराठीमधली जी आहे ती मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेत असते। आणि अशा वेळेला हे पनवेलमध्ये ज्या पद्धतीनं चाललं आहे ते आमच्या सर्व ज्येष्ठ कलाकारांना त्यांना आवडलं आहे, भावलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी ह्या आजच्या कार्यक्रमाला यायचं मान्य केलं आहे। आमचे प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्यासाठी अविरत मेहनत घेत असतात। वर्षभर विविध प्रकारचे आपल्या कलाकृती, त्या एकांकिकाच नव्हे, नाटकच नव्हे, कीर्तन, काव्यवाचन आणि कालिदासाचा दिनसुद्धा असा साजरा केला जातो। तर अशा प्रकारचे विविध हे केले जातात
अशी एक टीम आहे, वर्षभर कार्यरत असते आणि 95 एकांकिका आणि आतापर्यंत 95 एकांकिका सादरल्यात. आता नामवंत असे 25 एकांकिका ह्याचा आता त्यातून निवडल्यात आणि त्यातून आता कार्यक्रम होतो आहे. आता प्रसिद्ध असे अभिनेते आहेत, त्यांचा त्यानिमित्तानं सत्कार पण ठेवलेला आहे. त्यामुळे हा आजचा उत्सव पनवेल महापालिकेच्या नगरीच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला त्याचा विशेष आनंद होतो आहे की माझ्या अमृत महोत्सवानिमित्तानं हा साजरा केला होत आहे. मी खरंच या कलाकारांचा आणि आपणा सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. कोणतरी आज अटल करंडक जिंकून जाईल, कोणीतरी अपयश होईल, पण त्या अपयश न मानता त्या मुलांना किंवा त्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी काय सांगाल? यश अपयश हे मानल्यावर असतं. अपयश कधीच येत नाही. जिथपर्यंत मी अपयशाची वृत्ती धारण करत नाही तोपर्यंत आज आलेलं जे आहे ते एक स्टेप असते, पायरी असते, त्याच्यातून पुढल्या पायरीवर जायचं असतं. पुढलं यश मिळवण्याकरता आपण एक प्रयत्न करायचे असतात आणि त्याच्यामुळं या वेळेला जरी अगदी पहिला नंबर नाही मिळाला, त्यात नंबर आपण टाकतो मग तर दुसऱ्या तिसऱ्या किंवा त्या रांगेमध्ये आपण असलो तर पुढं जाण्याकरता पुन्हा एकदा अशाच प्रकारे आहेत जे आपले प्रयत्न चालू आहेत ते प्रयत्न चालू ठेवायचे आहेत. प्रत्येकाला एक ना एक दिवस यश येणार आहे. विशिष्ट प्रकारचं असेल, एखादा ह्याच स्तरावरचा दुसऱ्या स्तरावरचा असेल, पण त्यासाठी कुणी नाराज होऊ नये. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून अटल करंडकला जनतेचा आणि कलाकारांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला आणि सन्मानही कलाकारांचा होता. एकूणच भविष्यात काय आपण आश्वासित कराल कलाकारांना, जनतेसाठी? एक गोष्ट अशी आहे, रामशेठ ठाकूर हे ओपन आहेत. ज्या ज्या गोष्टी आपल्या या पनवेलच नव्हे, रायगडचेच नव्हे, तर महाराष्ट्रामधील चांगली कामं होत आहेत. ते त्याचं परवा ते आपल्याला मराठी तुमचं हे कॉमर्स म्हणजे अर्थशास्त्र परिषद झाली. आता त्याच्यावर सातारला झाली, त्याच्याकरता मी होतो. आता परत पुढल्या याच्यामध्ये आपल्या गोव्यामध्ये मराठी भाषेच्या दृष्टीनं एक मोठा प्रोग्राम आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, तिथेही मला त्यांनी बोलवलेलं आहे 8 आणि 9 जानेवारीमध्ये. तर अशा वेळेला महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम होतात, जे समाज उपयोगी आहेत, जे आपल्याला तरुणांना युवतींना पुढं आणण्याकरता त्याचं मदत होत असेल तर त्यावेळेला मी सतत त्यांच्याबरोबर आहे, यापुढे राहीलची खात्री देतो. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.